षटकाराने सुरुवात केली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम. शुभमचा पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती वेलकम केला जातोय 6 धावेनिशी. हो, ह्या ठिकाणी कमबॅक केलं जातं. बॅटला ब्रश करून गेला होता का चेंडू? निश्चितच बॅटला ब्रश करून गेला होता. एक संधी भेटते. एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय. डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू निघून जाईल. या एकेरी धाव्याने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. दोन्ही संघाचा विचार केला तर तुल्यबळ आहेत. सेमीफायनलचा सामना रंगतो. पहिला गुणतालिकेनुसार पहिल्या स्थानी असलेला संघ आणि तिसऱ्या स्थानी असलेला संघ अशी मात्र ही सेमीफायनलची लढत. आखोटाप्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय साधला जात नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय एसटी रक्षकांच्या हातामध्ये. तिसरा चेंडू येतोय, निर्धाव चेंडू. कारण दोन्ही संघाचा विचार केला तर चांगले दोन्ही संघामध्ये उत्तमरित्या फलंदाज गोलंदाज पाहायला भेटत आहेत. आणि एक महाद्वंद्व चेंडू आणि फलीमधलं द्वंद्व पाहायला मिळेल. निश्चितच एका बाजूला धैर्य वॉरियर्स. ओ फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आणि त्या परिवर्तनाला बीट झालाय तो म्हणजे फलंदाज मयूर. अखोटाप्याचा चेंडू होता. ह्याठी हवेत चेंडू आहे मात्र थोडासा शतरक्षक डगमगतोय. ह्या एकेरी धावने संघाची धावसंख्या 8 धावा. पाच षटकांचा खेळ असे 5 षटकामागे जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असतील. कारण सामना मात्र जो जिंकेल तो सरळ प्रवेश करेल मेगा फायनलमध्ये. च्या दिवसातील गेले 4 दिवस, गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस ज्या स्पर्धेसाठी ज्या बक्षिसासाठी मात्र मेहनत करतायत त्या मेहनतीचं फल येत्या काही तासात मात्र मिळेल. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. सुरेख चेंडू त्या बॅटने मात्र ड्राईव्ह केला गेलाय. सुरेखरित्या शतरक्षण सीमारेषेवरती 1 धाव परिपूर्ण होत असताना एकेरी धावेने 9 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपतोय. शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. माफ करा, षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. गौरवच्या बॅटमॅन गौरव 3 चेंडूचा खेळ करतोय. एका षटकारानिशी 8 धावा. तर मयूर 3 चेंडूचा खेळ करतोय आणि 3 चेंडू मागे 1 धाव. आता मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय नवनीत. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. विकेट मारा करताना अकोटाबाई चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न मात्र नीटसा बॅटवर घेऊ शकला नाही. मॅच टायमिंग झालाय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सीमारेषेचा मात्र चेंडू हळूहळू का होईना सीमारेषेचा ताबा घेतोय.
सीमारेषा पलीकडे जातोय, येतोय SPL चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. या चौकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. हो स्लोवर चेंडू परत एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे बीट होते तो गौरव. चौकारानिशी कमबॅक केलं जातं नवनीतच्या माध्यमातून. 13 धावेवरती धावसंख्या स्थिर आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू होत आहेत 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकारानिशी स्वागत केलं गेलं, तदनंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि परिवर्तन हा मात्र निसर्गाचा नियम आहे. त्या परिवर्तनाला मात्र यश येत आहे. परत एकदा स्लोवर चेंडू होता. या ठिकाणी एसटी रक्षक चुकी करतोय, बॅटला ब्रश करत मात्र चेंडू निघून गेला होता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती पण अंतिम क्षणी मात्र चेंडू हातातून निसटतोय आणि धरतीला दान केला जातोय. गौरवला मिळतंय जीवदान. 3 चेंडूचा खेळ संपतोय. सलग 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले जातात नवनीतच्या माध्यमातून. गौरवती मोठी जबाबदारी असेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर 50च्या पुढे नेणं गरजेचं असतील आणि त्या दृष्टीने पहिल्या षटकामागे 9 धावा. तदनंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर नवनीतने कमबॅक केलंय. खोटाब्याचा चेंडू होता, ह्यावेळी मात्र सोडणार नाही. हवेत चेंडू आहे, चेंडू निघून जाईल का? तर यस, पंचांचा इशारा येतोय. SPL चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. या चौकाराशी संघाची धावसंख्या 17 धावा. दुसरं षटक प्रगती प्रथावरती. पुढचा चेंडू. ओहो, ह्या ठिकाणी सुरेख चेंडू हाताला गेला. चांगला शतरक्षण म्हणता येईल. सर्कलमध्ये मात्र शतरक्षण केलं जातंय. 1 धाव अंकित केली जाते. 5 चेंडूचा खेळ संपतोय. 18 धावा धाव फलकावरती. गौरवचा विचार केला तर 8 चेंडू 17 धावा. गौरवला जास्तीत जास्त स्ट्राईकवर येणं गरजेचं असेल. मयूरही मात्र सूर गवसला नाही आहे. मयूरकडूनही अपेक्षा असतील. ज्या पद्धतीने गौरवची बॅट बोलते तशी बॅट मात्र मयूरचीही बोलावी. दोन्ही बाजूने हल्ला बोल करावा, परंतु या ठिकाणी विचार केला तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मात्र तितके चतुर आहेत. सुरेखरित्या चेंडू हाताळतायत. योग्य दिशा आणि गतीवरती चेंडू हाताळला जातोय. आपल्या गोलंदाजीमध्ये वेळोवेळी परिवर्तन केलं जाते. आखोटाब्याचा चेंडू होता, मिस टायमिंग झालाय. शतरक्षक खाली आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. ओमकार, मागच्या सामन्यामध्येही ओमकारने 2 झेल टिपले होते. ह्याही वेळी मात्र पहिला धक्का देतोय तो मयूरच्या रूपामध्ये. देऊया डीजेला संधी, नंतर येऊया मैदानात.
धन्यवाद इजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा. नवीन फलंदाज सोहम तर गोलंदाजी मार्कवरती शुभम राऊत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय तो शुभम. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. कमबॅक केलं होतं. पहिल्या षटकावरती षटकार चेंडूवरती षटकार आला होता. ओहो वेगवान तेज थरार पंत दर्शवतायत खराब दिशा. सोयर मारा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19. ओहो खोलवरती टप्पा तितकाच खोदून काढला. ह्या ठिकाणी धोका होता का तर हो, परंतु फेकी मात्र खराब पाहायला मिळाली. निश्चितच धावबाद मात्र पाहायला मिळाला असता. एक जीवदान मिळतं म्हणणं वावगं ठरणार नाहीये ते सोहमला. एकेरी धावेने 20 धावा धावफलकावरती. छोटी धाव कॉलिंग मात्र एसनो मध्ये थोडीसा गफलत झाली होती, परंतु दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये 20 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेले आहेत. 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या 2 षटकामागे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल दोन्ही गोलंदाजाची. तिसरं षटक प्रगती प्रथावर आकोटप्याचा चेंडू होता. फसवा चेंडू होता. ओळखलं आणि ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण छोट्याशा खेळाडूकडून पाहायला भेटतोय. दुर्वेच्या माध्यमातून 1 धाव परिपूर्ण होत असताना सलग 3 चेंडू 3 धावा. माफ करा, पहिला चेंडू खराब चेंडू. धावसंख्या 21. 21 धावा. मोठ्या फटक्यांची गरज असेल गौरवच्या माध्यमातून. ओहो सुरेखरित्या चेंडू हाताळतोय. अप्रतिम. 1 धाव परिपूर्ण होत असताना दुसऱ्या धावेचा कॉल होईल का तर नाही. डीप कव्हरला मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला सोहम. तेवढीच चांगली गोलंदाजी साकारते तो शुभम. संघाला गरज आहे ज्या कमीत कमी धावेवरती रोखण्याची आणि ती गोलंदाजी पाहायला भेटते ते शुभमच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपतोय. 22 धावा धावफलकावरती. डान्स ग्राउंड करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये इन सर्कलमध्ये सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना निश्चित निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवेल, कारण महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील कर्णधारांना संघ मालकांना आणि त्या दृष्टीने मात्र फलंदाजी साकारणं गरजेचं असतील. पण एका बाजूला पाहिलं तर शुभम राऊत आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असताना आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती केवळ 4 धावा. ओहो अप्रतिम परत एकदा, परंतु पंच दर्शवतायत खराब चेंडू. चला रिव्ह्यूसाठी मात्र अपील केलंय. वाईट आहे की नाही हे मात्र चेक करण्यासाठी थर्ड अंपायरला प्राचारण केलंय. वाईट येतोय. ह्या एका धावेने 23 धावा धावफलकावरती. झगडून तरी ठेवलं असेल सोमला, तरी मात्र अजूनही मॅच बाकी आहे. खराब चेंडू हाताला गेला. और पेच चेंडू होता, खोलवर खोदून काढला गेला.
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय, एक धाव अंकित केली जाते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 24-24. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ज्या पद्धतीने शुभमने गोलंदाजी केलंय, 11 चेंडूचा खेळ होतोय, 15 धावा त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं पॉवर प्लेचं. पुढचा चेंडू ओहो एसटीच्या बाहेर निघून मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वेगाने निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. 8च्या सरासरीने धावा जमवत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. चौथा षटक हाताळण्यासाठी अक्षय राऊत सामोरे जाईल तो सोहम. पहिला चेंडू ओहो खोलवरती तितका सुरेखरित्या खोदून काढला जातोय. 1 बाउंस क्षेत्ररक्षण केलं जातं सुरेखरित्या, फेकी म्हणता येईल. केवळ 1 धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 25 धावा पुढे सरकताना होत असताना बराच चेंडूच्या अवधीनंतर मात्र चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. जखडून ठेवण्याचं काम केलं जाते ते दोन्ही गोलंदाज. एका बाजूला मागचं षटक पाहिलं आपण शुभम राऊतचं. ओहो ह्यावेळी मात्र प्रहार मॅक्झिमम SPL षटकार येत असताना 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. गौरवच्या माध्यमातून माझा प्रहार केला गेला. अक्षय राऊत वरती हल्ला केला गेला. ह्या 6 धावसंख्येने 31 धावा 31. ओहो परत एकदा मात्र संधी होती. निश्चित स्वतःवरती नाराज आहे. हा चेंडू मात्र कनेक्ट करणं गरजेचं होतं, परंतु अक्षयचा मात्र वेग भन्नाट पाहायला मिळाला आणि अचूक दिशा आणि टप्पा ह्या चेंडूला पाहायला मिळाली. षटकार गेल्यानंतर मात्र अक्षयच्या माध्यमातून कमबॅक केलं जातोय. निर्धाव चेंडू जेव्हा गौरवचा विचार केला तर तिसरं जीवदान भेटतं. त्या जीवदानाचा फायदा उठवेल का? आतापर्यंत येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ह्या षटकातील 3 चेंडू. ओहो खोलवरती तितका मात्र बॅटन मध्ये चेंडू होता, सुरेखरित्या खेळून काढला जातोय. 1 धाव परिपूर्ण. एकेरी धावेने 32 32 धावा धाव फलकावरती. परत एकदा मात्र वेगवान मारा, तितका सुरेखरित्या फटका पाहायला भेटतोय. सुरेखरित्या मात्र प्रयत्न होते, फेक येईल का? तर यष्टीरक्षक परत एकदा चुकी करतोय. दुर्वेच्या माध्यमातून मात्र सुरेखरित्या प्रयत्न होते. अंतिम क्षणी मात्र चेंडू खाली पडतोय. ह्या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34
34 धावा. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 34 धावा. सोहमकडून मात्र अपेक्षा आहेत. तंबूमधून मात्र टाळ्यांचा गजर होतोय, आवाज येतोय. सोहम बघूया पुढचा चेंडू. सोहम टू अक्षय. ओ हो, परत एकदा मात्र हवेत चेंडू मिस टायमिंग झालाय. ह्यावेळी मात्र कोणतीही चुकी करणार नाही तो दुर्वेशला मात्र यश येते, अक्षयला यश येते. सोहमच्या खेळीला मिळतोय पूर्णविराम. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 34ला 2. घेऊन जा रे अथर्व. स्प्रे करण संस्कार स्प्रे आखी किट घेऊन जा ती. सुचलेला पहिले. अरे किट घेऊन जा ना, किट घेऊन जा ना. अरे डब्बा घे, अख्खा डब्बा घे ना. हा तेच तेवढं घेऊन जा. हा संस्कार एवढा माणूस मोबाईल पकडला. हिमांशू वाजव का नाही. हिमांशू 5वा षटक आणि महत्त्वाचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती साहिल मोरे. तर फलंदाजीसाठी सज्ज आहे गौरव. तर दुसऱ्या बाजूला आदर्श घरत. महत्त्वाचं आणि निर्णायक षटक असतील, कारण शेवटचं हाणामारीचं षटक असतील. 34 धावा धावफलकावरती. ओहो, सुरेख चेंडू पॅटर्न मध्ये चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव अंकित केली जाते. आता मात्र गौरवचा विचार केला तर 15 चेंडू 27 धावा. आदर्श आलाय नवीन फलंदाज. साहिल मोरेचा मात्र सुरेख चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू खोलवरती आणि वेगवान पाहायला मिळाला. खेळून काढण्याच्या विचाराने मात्र खेळला गेला. एकेरी धावेने समाधान गौरवकडून पाहायला मिळालं. 35 धावा धावफलकावरती. चला, जसं मात्र हे षटक संपेल, हे पहिलं सत्र संपेल, मी विनंती करेन किंग 11 वर्सेस सुनील 11 संघाच्या कर्णधारांना की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 5वं षटक चालू आहे. 5वं षटक जसं संपतंय तसं मी विनंती करेन किंग 11 आणि सुनील 11 संघाच्या कर्णधारांना. लो फुलटॉस चेंडू होता. लो फुलटॉसवरती मात्र 1 धाव अंकित केली जाते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. गौरव अजूनही सलामीला आलेला फलंदाज आहे. शेवटचा 4 चेंडूचा खेळ आहे. मोठे फटके मात्र अपेक्षित असतील. तितकंच मात्र
साहिल चेंडू सुरेखरित्या हाताळतोय योग्य दिशा आणि टप्प्यावरती. या ठिकाणी मात्र हवेत चेंडू आहे, शतरक्षक खाली आहे, कोणतीही चुकी करणार नाही आहे. शतरक्षकाने मात्र आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली असताना गौरवच्या खेळीला मात्र दिलाय पूर्णविराम. डीजे दरम्यान टाळ्यांच्या गजरामध्ये गौरवचं स्वागत होते. 16 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाजी मार्कवरती यज्ञेश राऊत. चेंडूचा विचार केला तर शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे SSC संघाचे संघमालक यज्ञेश राऊत ज्याने मात्र केदू नावाने ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली. थोडंसं रनअप मध्ये मात्र गोलंदाज चुकतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि त्या 3 चेंडूमध्ये मात्र जबाबदारी असेल यज्ञेश राऊतला आपल्या संघाला जास्तीत जास्त धावापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असेल. ओहो सुरेखरित्या चेंडू होता, मिस टायमिंग झाला, शतरक्षक खाली आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. यज्ञेश राऊतला आल्या पावली परतावा लागेल. मिळतोय चौथा धक्का. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल मोरेचं मात्र कौतुक करेन. शेवटचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, सलामीला आलेला फलंदाज गौरव होता, तरी सुद्धा मात्र डगमगला नाहीये. 2 चेंडू, पहिले 2 चेंडू एकेरी धाव, त्यानंतर मात्र सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद. हॅट्रिक ऑन असेल, साईराज सज्ज असेल नवीन फलंदाज, तर हॅट्रिक ऑन असेल ती साहिल मोरेसाठी. हो ह्या ठिकाणी मात्र प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल का, तर यस, मॅक्झिमम 6 धावा येत असताना साईराजच्या बॅट मधून डिझाय. धन्यवाद डिझाय, धन्यवाद. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या फ्लाय होत असताना 42 धावा, 42. पहिला चेंडूचा प्रहार केला, पहिला चेंडूचा सामना केला आणि त्या चेंडूवरती प्रहार केला तो म्हणजे साईराजने. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. हो या ठिकाणी मात्र वेगवान मारा, परंतु पंच दर्शवतात खराब चेंडू. वाईट +1 अशा दुहेरी धावा धावफलकावरती गणल्या जातात. आता मात्र 44 डबल 4 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ह्या शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येईल का. षटकार आला तर 50 धावा, चौकार आला तर 48 धावा, किरी आली तर 45 धावा आणि डॉट चेंडू आला तर 44 धावा असं मात्र समीकरण असेल. षटकार आल्यानंतर वेगामध्ये परिवर्तन करण्याचा गरज भासली. वेगवान चेंडू टाकणं गरजेचं वाटलं ते म्हणजे साहिलला, परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली.
खोटप्याचा चेंडू होता. पंच परत एकदा दर्शवतील का? तर यस, खराब चेंडू. अंतिम क्षणी मात्र साहिल चुकी करतोय. सलग 2 चेंडू खराब चेंडू. 45 धावा, 45 धावा धावफलकावरती. यज्ञ साईराजचं मात्र दडपण जाणवतोय ते साहिलवर. हो, हाच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सुंदररित्या शतरक्षक आणण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण होतील का? तर पंच दर्शवतायत दुहेरीचं तिहेरीत परिवर्तन केलं जाईल का? तर 3 धावा. या तिहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 48. विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल. गिरीश राऊत सरांना मी विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. गिरीश राऊत, चला. किंग 11 आणि सुनील 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. किंग 11 आणि सुनील 11. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये नाव गाजतंय सालवड प्रीमियर लीगच्या. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये नाव गाजतंय सालवड प्रीमियर लीगच्या. धनवाडीचे, चला. सुनील 11 आणि किंग 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि गिरीश राऊत सरांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. किंग 11 संघाचा कर्णधार या. हॅलो. मान्यवरांच्या शुभ हस्ते सेमीफायनल 2चा नाणेफेक होतोय. एका बाजूला सुनील 11 तर दुसऱ्या बाजूला किंग 11. चॉईस दिली जाते कारण दोन्ही संघांना माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे. कॉल असेल किंग 11 संघाचा. छापा येतोय. सर, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. ओके, ठीक आहे. सामन्याला सुरुवात होती. मी जास्त वेळ घेणार. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना.
हॅलो डीजे डीजे हॅलो. जसं मात्र सामना सुरू होईल तसं मात्र आपल्याशी जुळल्यात आहे पाच तलावाचा गोड आवाज प्रीतम घरत सर. धन्यवाद हेमंत भाऊ. इथे बघायला गेलं तर एक इनिंग समाप्त झालेले आहे. मेगा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट दिलेलं ते म्हणजेच 49. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते नवनीत लाड आणि नो स्ट्राईकला परेश मोरे. अक्षरशः घसा बसलेला आहे माझा, आवाज देखील निघत नाही आहे. उर्वी डीजेला थोडी विनंती असेल की आवाज थोडा वाढवून द्या. धन्यवाद. 49 एक चॅलेंजिंग टार्गेट देखील आहे कारण की सेमीफायनल आहे. सेमीफायनल जिंकणं गरजेचं आहे. फायनलमध्ये प्रवेश करेल का? पुन्हा एकदा SSC पहिला चेंडू फटका फसला होता परंतु इकडे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. गौरवने अगदी इम्प्रेस केलंय या स्पर्धेमध्ये. सालवडच्या मुख्य संघातून खेळत असताना देखील तो ओपनिंग गोलंदाजीच करतो. हा एक अष्टपैलू आणि युवा टॅलेंटेड खेळाडू आहे जो सालवड गावातून बिलॉंग करतो आणि साई सापडेश्वर संघाकडून मात्र खेळताना देखील चांगली कामगिरी असते. हे बघा त्याच्या मॅचेस 8 आहेत, 113 धावा आहेत आणि विकेटचा विचार केला तर विकेट देखील त्याच्या नावावर आहेत. अगदी एक कप्तान कसा असावा तर गौरवसारखा असावा हे सांगत असताना SSCला पुढे नेणार हा कॅप्टन. फटका स्विंग केलाय परेशचा. इथे पायामधला चेंडू डीपमध्ये जात असताना यावेळेस काय घडते बघूया. कोणी जाऊ नका, पंच निर्णय देतील, कोणी कुठे जाऊ नका. अंपायर डिसिजन देतील. या अगोदर देखील अंपायरांनी डिसिजन दिलेले आहेत, कोणी जाऊ नका. थर्ड अंपायर चेक केलाय, ओके आहे. थर्ड अंपायर चेक केलं, अंपायरने ओके दिलंय. चला मॅच ऑन करा. इथे कोणी येऊ नका आणि कोणी बघू नका. मॅच ऑन करा. इथे मात्र आपण बघू शकतात की सेफ आहे, सेफ आहे आणि इकडे 2 धावा असतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. मॅच ऑन करा. प्रत्येकाला विनंती आहे की पंच आपण ठेवलेले आहेत त्यानंतर मात्र रेफर करण्यासाठी थर्ड अंपायर देखील आहे. तर कोणी वाद घालू नका. गावची स्पर्धा आहे, सगळे गावचेच खेळाडू आहेत. बघायला गेलं तर काही नात्यामध्ये भाऊ भाऊ देखील आहेत. त्यामुळे मात्र वाद करू नका. कोणासाठी इकडे मात्र पर्सनली स्पर्धा नाही आहे, ही सर्वांसाठी स्पर्धा आहे. गौरवचा चेंडू, परेचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा सेव्ह करतो आपल्या संघासाठी. चेंडू झाले 2, धावा झाले 3. फटका इकडे फसलाय, कॅच आउट. कोणी मध्ये जाऊ नका, लेग पंच डिसिजन देणार. कोणी मध्ये जाऊ नका, लेग पंच डिसिजन देणार.
पंच जागेवर जाऊन डिसिजन नोट आउट आलेला आहे, कारण की दुर्भाग्य म्हणेल की अगदी मागे उभा होता आणि ज्या भिंतीला टच आहे जो पडदा हिरवा, तो पडदा टच झाला. बघा हे दुर्भाग्य म्हणा काय म्हणा, पडदा टच झाल्यावर सिंगल असेल. डोक्याला मॅट लागली आहे. चला साईराज मॅच ऑन करा. पाणी ओव्हर झाल्यावर नंतर न्या ही विनंती आहे. पाणी नका देऊ, ओव्हर झालं तर पाणी न्या ही विनंती आहे. पाणी कोणी घेऊन जाऊ नका मॅच चालू असताना, ओव्हर चालू असताना. चला डिसिजन मान्य करा ही विनंती आहे. मी सर्वांना विनंती करतोय की डिसिजन पंच देतील, पव्हिलियन मधून तुम्ही मैदानामध्ये जाऊ नका ही विनंती आहे. एक धाव. अगदी बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक तयार, परंतु अगदी डोक्याला मॅट लागते त्यामुळे एक धाव. यामुळे चुकी देखील नसेल, वारा वाहतोय त्यामुळे देखील डोक्याला लागले असेल मॅट, आणि जो नियम आहे त्या नियमानुसार एक धाव. परेशला एक संधी मिळाली आहे. या अगोदर परेश मोरेने पहिली स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे वर्ष पहिलं गाजवलं त्यांच्या संघाने. आणि इकडे एच एक धाव. काय गोलंदाजी आहे. मी म्हणेल की प्रत्येक वेळा गौरवने इकडे स्वतःला सिद्ध केलं आहे, प्रत्येक वेळेस चांगली गोलंदाजी केली आहे आणि बघायला गेलं तर बीट करतो बॅट्समनला, परंतु त्याच्या वाट्याला यश येत नाही आहे. एक धाव. धावसंख्या विचार केला 5 धावा 4 चेंडू मागे 49 आहेत. 10ची सरासरी मेंटेन करायची. गेल्या वर्षी SSC फायनलमध्ये खेळली होती, या वर्षी देखील 4 मध्ये आलेली आहे. सेमीफायनल ऑन आहे आणि सेमीफायनलमध्ये कशी खेळणार हे दाखवत असताना काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय गौरवकडून. वाईड यॉर्कर, डॉट चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतात. अगदी मात्र यावेळेस वाईड यॉर्करवर हा चेंडू काय कमालीचा आहे. हा अगदी मात्र चांगला चेंडू. फुलटा चेंडू आहे. फटका स्विंग केलाय परेशचा नावाचा ब्रँडेड फटका. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. काय कमालीचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटे. SSC मागच्या वर्षी रनरअप, या वर्षी 4 मध्ये प्रवेश. सेमीफायनल ऑन आहे आणि 11 धावा 1 षटकानंतर. यानंतर दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा होत असताना टीममध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये गौरववर हल्ला झाला आहे. परेश नावाचा ब्रँडेड फटका आणि एक नशिबाची साथ त्यांना मिळाली, कारण की परेश जो बाद झाला असता, अगदी साईराजचा डोका जो आहे तो नेटला टच झाला आणि त्यामुळे एक धाव. नियमाचा फायदा होतोय. यानंतर एक मोठी मॅच. एक बाजूला किंग 11 ज्याने सलग 5 मॅच जिंकल्या आणि नंतर 2 मॅच गमावल्या, म्हणजे दोन्ही मॅच हरल्यानंतर आता परफॉर्मन्स द्यायचा आहे. आता करूया मोरो आहे. इथे मात्र जर बघायला गेलं, हा बघा हा कॅच, इथे चान्स नाही आहे आणि त्यामध्ये समोर आहे सुनील 11. नमनीत लाड मात्र स्ट्राईकवर. गोलंदाज मयूर थोरात गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते. SPL 3 पहिली टीम कोण असेल जी फायनलमध्ये जाईल. स्विंग अँड मिस. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र आपण बघू शकता अगदी अवैध बॉडी. यावेळेस मात्र शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. शेवटच्या षटकामध्ये मला तर वाटते धावा आल्या, त्यामुळे मात्र 49 पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करणारा साहिल याच्यावर हल्ला झाला. इकडे चांगला फटका आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आदर्श काय कॅच करेल. एक टप्पा सीमारेषा पार. चौकार. 4 धावा एडीजे.
थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र आपण बघू शकता चौकार आलाय, 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 15-15. त्यानंतर होणारी मॅच किंग 11 वर्सेस सुनील 11. एच आणि डोक्यावरून निघून जातोय. यावेळेस एक धावेसाठी सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 16 स्कोर कार्ड वर परेश मात्र स्ट्राईक वाला येत असताना 4 मध्ये 9 वर खेळतोय. 21-33. अगदी मॅच चांगली आहे मी म्हणेल. इथे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. फटका फसलाय. इकडे राजेश काय कॅच करणार. यस, मोठा विकेट. परेश बॅक टू डगआउट. डीजे थँक्यू डीजे मास्टर. अगदी गणरायाचं गाणं वाजतंय आणि खऱ्या अर्थाने आता या 2 मॅचेस आणि शेवटची मॅच देवाला पाया पडले जातील, प्रार्थना केली जाईल. कारण की प्रत्येकीकडे संघ जिंकण्यासाठी उतरला आहे. 4 टीम बाहेर गेल्या. या मॅच नंतर एक अजून टीम फायनल जिंकण्यापासून बाहेर जाईल. काही ना काही इथून घेऊन जाणार, यात काही वाद नाही. एक ट्रॉफी, एक बक्षीस त्यांना नक्की मिळणार. आणि आता टॉप 4 मधली जी लढत आहे ती 1 नंबरची आहे. नवीन बॅट्समन शुभम राऊत जो PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. एक धाव. स्कोरबोर्ड 17 पे खतरा बॅट्समनला की बॉलरला. पण त्या जाऊ दिलाय मयूर थोरात गोलंदाज. इकडे वाईट चेंडू रेफर घेतला इकडे लगेच. या वेळेस गोलंदाजाने चॅलेंज केलंय. इथे कोणी येऊ नका, पंच लास्ट डिसिजन देतील. यस, डॉट बॉल. अगदी चांगला रेफर केलाय. शपल पूर्णपणे मात्र ऑफ स्टंपवर आला होता. वाईड लाईनच्या अगदी मधून गेलेला हा चेंडू, म्हणजे वरतून गेलेला चेंडू. डॉट बॉल. चांगला रेफर आहे. मयूरने जसं पंचांनी निर्णय दिला तसं त्याला मात्र रेफर केलं, कारण की त्याला माहिती आहे हा चांगला चेंडू आहे. गुड बॉलिंग. 17 धावा धावपलकावर. 5 चेंडू फेकून झालेत. कमबॅक करून देत असताना मयूर थोरात 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये शुभम राऊत. आता प्रत्येक प्लेयर विषयी प्लॅनिंग झालंय. फटका इकडे उंचच गेलाय. आदर्श कॅच करेल. मोठा विकेट. SSC ऑन फायर. 2 षटकानंतर 2 विकेट, 17 धावा. आता चेंडू असतील 18 धावा बनवायचे 32. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. SSC या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 मॅच पहिल्या दिवशी पराभूत झाल्यानंतर लगातार 5 मॅच जिंकलेले आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, लगातार 5 मॅच जिंकल्या. आणि 6व्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि काय कमालीची गोलंदाजी आशिष ठाकूर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना एक नाही दोन मोठे विकेट प्राइसलेस विकेट आपल्याला पाहायला मिळतात. मयूर थोरातने घेऊन दिलेत. पहिला विकेट परेश मोरे आणि त्यानंतर शुभम राऊत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गडी बाद. आणि आता मात्र चौथ्या नंबरवर आशिष ठाकूर आलेला आहे. अगदी फायनलमध्ये जाण्याची लढत आहे. मागच्या वर्षी फायनलमध्ये प्रवेश केला होता SSC टीमने. यावर्षी देखील प्रवेश करेल का प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि इकडे उत्तर 18 चेंडूवर आहे. गोलंदाज गौरव 18 मध्ये 32ची गरज. नवनीत स्ट्राईकवर आहे. 49चं टार्गेट आहे. आणि सेमीफायनल सांगितलं म्हणजे मोठा दबाव असतो. सर्वात मोठा प्रेशर असतो सेमीफायनलचा. एक पाऊल दूर असते आपण फायनल पासून. आणि इथे गौरव ठाकूर काय कमालीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा तिन्ही भागामध्ये चांगली कामगिरी करणारा SSC संघाचा खेळाडू गौरव. अगदी मात्र चांगली टीम निवडली केदू राऊतने आणि त्या संघाने त्याला सेमीफायनलमध्ये पोहोचलंय. परत फायनलमध्ये प्रवेश होईल का. राईट मोर द विकेट. 18-32. गुड बॉल. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन आशिष ठाकूर. अटीतटीच्या मॅचेस कधी पारडं जड SSCचं कधी पारडं जड धेर वॉरियर्सचं. इथून मात्र मॅच कोण घेऊन जाईल. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल बघूया. गुड बॉल. प्रॉपर ब्लॉक. क्या बात आहे. गौरव इम्प्रेस करतोय. पिन ड्रॉप सायलेन्स चौ बाजूला आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत चित्तेने मॅच सुरू आहे. टाळ्या वाजवण्याची संधी प्रत्येक टीमला भेटते. स्कोरबोर्ड 19. एक धाव. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 30 बनवायचे. क्या बात आहे. कमालीचा चेंडू. अगदी साईराज. मी म्हणेन की मुवमेंट होणं गरजेचं होतं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे केदू. इकडे रनआउट नाही भेटणार. कोणताच चान्स सोडत नाही केदू राऊत. एक धाव. एक धाव आणि स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20. अगदी सुपर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मनगट मात्र खूप चांगलं आपण बघू शकतात गौरव ठाकूरचं. काय कमालीचं मात्र आपण बघू शकता. हा चेंडू रिप्लेमध्ये बघा. प्रॉपर ब्लॉक. पुन्हा फुलटच चेंडू सिंगल मिळेल. काय सुपर गोलंदाजी होत असताना गौरवकडून. आता परत 4 चेंडू हाताळतो आणि 4 चेंडू मध्ये धावा खर्च करतोय. त्या म्हणजे 4. 21 झालेले आहेत. 21 स्कोर कार्डवर. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये इथे 28 बनवायचे. बरोबर 12ची सरासरी बरोबर 2ची सरासरी मेंटेन करायची. 14 चेंडू 28 धावा. ओ क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी. काही उत्तर नव्हतं इकडे. फलंदाजाकडे नवनीत लाड आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. 2 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालेला आणि 21 धावा 2 गडी बाद. अगदी नवनीत मात्र आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकामधला 21 वर 2 गडी बाद. चित्र बदललंय. ओहो क्या बात आहे. गौरव. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या गौरव साठी. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. 12 चेंडू आणि 28 ची गरज. ऑन फायर SSC टीम. SDJ.
21 वर 2 गडी बाद पाहायला मिळते. आदर्श घरत हा गोलंदाज पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावेची गरज. सेमीफायनल आणि जिंकायचं असेल तर खेळावं लागेल. फटका फसलाय अगदी पॉइंटच्या भागामध्ये. इकडे कोणती चुकी केली ना आकाशने. विकेटचं पतंग. बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे मास्टर. लाईन बॅट्समन अक्षय राऊत मैदानाच्या आतमध्ये जात असताना खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अक्षय याचं गोलंदाज एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. 2 हॅट्रिक ज्या गोलंदाजाने घेतल्या त्या गोलंदाजाचं नाव आहे अक्षय आणि तोच आता बॅटिंगसाठी चाललेला आहे. आता गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, बॅटिंगमधून कॉन्ट्रीब्यूट करता येईल का बघूया. 11 मध्ये 28 ची गरज. बघायला गेलं तर आपण बघू शकता तर या टुर्नामेंटमध्ये 8 मॅचेसमध्ये 13 धावा आहेत. तरी इथून बॅटिंग सेट थोडी कमजोर होत असताना असं म्हणायला हरकत नाही धैर्य वॉरियर्सची. आता नवनीतवर मोठी जबाबदारी आहे. 11-28 मोठं टार्गेट आहे. अगदी चांगली टीम. अगदी मात्र बघायला गेलं तर चांगली कामगिरी SSCचे खेळाडू करतायत. गुड बॉल हलक्या हाताने ढकलला जात आहे. डीपमध्ये सोहम आहे. 1 धाव नक्की मिळेल. आणि इकडे काय कमालीच्या केदूच्या हाताला लोचिंबक आहे का काय बघा. काय कमालीचा चेंडू पकडलाय आणि कॉन्फिडन्स देत असताना. हनुमान थोडा चिडका स्वभाव आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, त्याला आळसगिरी चालत नाही. परंतु आज थोडं शांत माइंडने आणि समजवत असताना 10 चेंडूमध्ये 27 बनवायचे आहेत. 2 मॅच हरल्यानंतर बरेचसे टीम या SSC टीमवर बघायला गेलं तर नाराज होते आणि विचार करत होते की ही टीम नाही क्वालिफाय होणार. परंतु केदूने सांगितलं नाही आम्ही कमबॅक करू. आता कॅच होता तेव्हा सुटलाच एक मोठा कॅच. मी म्हणेल की मॅच फिनिश झाली असती कॅच पकडला असता तर. बघा नाराज आहेत कारण की जेव्हा पकडायचं असतं तेव्हा पकडता येत नाही आणि जेव्हा मात्र चेंडू डॉट असतो तेव्हा पकडला जातो. साईराज मोठी चुकी. नवनीतला संधी दिलेली आहे. 1 विकेट आपण बघू शकतात किती महत्त्वाचा असतो. नवनीत तिकडे बाद झाला असता तर मी म्हणेल की ही मॅच लगभग खूप दूर गेली असती. काय चांगली गोलंदाजी. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 27. हळूहळू टार्गेट मोठं होत असताना छोटं टार्गेट होतं त्याला मोठं केलं गोलंदाजाने. नऊ मध्ये 27 ची गरज. एक बाजूला धैर्य वॉरियर्स शैलेशजी यादव परेश मोरीचा संघ, दुसऱ्या बाजूला यज्ञेश राऊत केदूचा संघ. लॉर फुलटॉस फटका स्विंग केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला. मात्र इकडे फिल्डिंग आणि 1 धावच्या 2 होतात. खराब फिल्डिंग आणि 2ने मात्र इकडे आदर्श सांगतो ठीक आहे चालेल कारण की चेंडू आता बाकी असतील ते म्हणजेच 8 आणि 8 चेंडूमध्ये 25 बनवायचे आहेत. स्कोरबोर्ड 24-24. काही चांगली मात्र गोलंदाजी आणि काही चांगला कमबॅक SSC टीमकडून. पहिले 2 मॅच गमावल्यानंतर सलग 5 विजय मिळवला आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये 8 मध्ये 25 ची गरज आहे आणि विकेट देखील 3 गेलेले आहेत. त्यामध्ये परेश आणि शुभम. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये किती इझिली मात्र केदूने हा चेंडू पकडला आहे. गेल्या वर्षी ट्रॉफी 2ऱ्या क्रमांकाची नेली. यावर्षी बघूया. फटका इकडे सजवलाय. बॅटिकलचा चेंडू डोक्यावरून 6 धावा. यावेळेस षटकार नवनीत लाड. यावेळेस फटका सजवतो एटीजे. थँक्यू. षटकार आलाय
अशा पल्लवित झाल्यात. कॅमेरामॅन हे बघा, महिला वर्ग देखील इकडे मॅच बघायला आले आमच्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतात. यावेळेस महिला वर्ग यस आपण हात दाखवू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून आपला प्रेक्षक वर्ग पाहतोय. खास करून SPLची ही मजा आहे. 7 चेंडू 19 धावा. अजूनही मात्र मॅच बनलेली आहे. जोपर्यंत नवनीत आहे षटकार आलाय. शेवटची 2 चेंडू कुठे ना कुठे घातक ठरतात आदर्शसाठी. चिंचणीच्या मैदानावर झालेली स्पर्धा आठवते. 2 मध्ये 11 असताना दोन्ही षटकार आले आदर्शच्या चेंडूवर आणि इथे देखील शेवटचे 2 चेंडू असताना षटकार आलाय. 7-19. नवनीत स्ट्राईकला. राऊंड द विकेट आदर्श. फटका इकडे चांगला आहे परंतु इकडे क्लिअर करेल का? यस. शेवटचे 2 चेंडू दोन्ही ओव्हर पिच दोन्ही षटकार. 1 ओव्हर मध्ये 13 धावेची गरज. मॅच ऑन गेम ऑन. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवनीत सांगतोय जज्बा बुलंद है तो मुश्किलों का भी हल निकलेगा. जमीन बंजर हुई तो क्या हुआ, वहां से भी जल निकलेगा. घना अंधेरा है, इन घने अंधेरे से भी एक नया सूरज निकलेगा. आणि थोडा प्रकाश आलाय. आता टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. बघायला गेलं तर 36 वर 3, 13 कोण घेऊन जाईल मॅच? दीपेन आहे. जर चर्चा केली तर मात्र बोलू शकत नाही कारण की गावची प्रीमियर लीग आहे. ही दुसरी स्पर्धा असती. साई सापडेश्वर खेळत असती तर पूर्ण सपोर्ट साई सापडेश्वरला. परंतु इकडे कोणी जिंको क्रिकेट जिंकतोय यात काही वाद नाही. हर्ष पाटील दरवर्षी खुर्चीवर बसलेला दिसतो एंडिंगला. थोडा नाराज करतो आपल्या संघाला. पहिल्या वर्षी मला तर विदुरजी पाटील, मनोज ठाकूर, त्यानंतर विदुरजी पाटील आणि आता मात्र गिरीशजी राऊत. चॅम्पियन टीमला बाहेर बसवून टाकलं. हरकत नाही. 36 वर 3 शेवटच्या गोलंदाजाने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह केलंय. हा युवा अपकमिंग टॅलेंट आहे तो म्हणजे साईराज. यस. SSC मध्ये पूर्ण चालवत टीमचा विचार केला तर अंडर जी खेळणारी आहेत ती पूर्ण आपल्या पाहिजे आणि सगळे युवा आहेत. अनुभवी सर्वात जास्त जर विचार केला तर केदूच आहे मला तर वाटते आणि राजेश. 2 खेळाडू बाकी एकदम यंग. आणि साईराज इथून तुला हिरो बनण्याची संधी आहे. ही ऐतिहासिक मुवमेंट आहे तुझ्यासाठी. एक तर यूट्यूब लाईव्ह आहे, आपण घरी कधी पण बघू शकतात. इथून तुम्ही मिस केलं तरी तुमची बॉलिंग तुम्हाला बघायला भेटेल. 15 वर्ष अगोदरचा विचार केला, 20 वर्ष अगोदरचा विचार, ही टेक्नॉलॉजी नव्हती. कित्येकदा सांगायचे की माझी गोलंदाजी मला फेस करता येत नाही. आणि इकडे खराब चेंडू हाताळलाय. हा चेंडू टाकणं गरजेचं. अक्षय स्ट्राईकवर असताना वाईड आणि स्ट्राईक चेंज रेफर केलं इकडे वाईडसाठी आणि रेफर घेतलेल्या पंचांना विनंती असेल या पण थर्ड अंपायर. यस. फेअर आहे डिलिव्हरी. रिफर इकडे मात्र कामात येतोय. फेअर आहे. अगदी शपल त्याला वाईड लाईनीवर गेलेला आहे. खेळा पंचाने डिसिजन दिलेला आहे. अगदी जेवढा पाय बाहेर काढलाय तर ती वाईड लाईन वाढली जाते आणि दुसरी जी लाईन आहे त्याच्यामधून गेलेला आहे. हा अंदाज तुम्ही घेणं गरजेचं आहे. डॉट चेंडू आलाय परंतु इकडे स्ट्राईक जी आहे ती स्ट्राईक भेटते नवनीतला. 5-13. 5 चेंडू 13 धावा. अगदी आता उत्कंठा वाढलंय. इथून मॅच कोण घेऊन जाईल, जत्रा कोण लुटणार बघूया.
साहिल नवीन बॅट्समन. नवनीत, आता साईराजने संधी दिलाय नवनीतला, कॅच ड्रॉप केलाय. आता चुकीला सुधार करू शकतो साईराज विकेट मिळवून. चांगला चेंडू आहे इकडे, मात्र काय करते डॉट चेंडू आलाय मात्र साईराज, क्या बात आहे. इकडे कॉन्फिडन्स येत आहे गोलंदाजाकडे. 2 डॉट चेंडू घेतलेले आहेत. 4-13. भले नवीन गोलंदाज आहे परंतु ही मोठी मॅच आहे. यस रेग्युलर खेळू शकतो परंतु जॉबमुळे टाइम नाही भेटत. यस कामधंदा पहिले बघणं गरजेचं आहे. बरेचसे आपण बघू शकतो व्हिडिओ आलेले आहेत की ते सांगतायत की पहिले कामधंदा मग क्रिकेट. फटका फसलाय इकडे उंच गेलाय क्षेत्ररक्षक. यस नो यस विकेट. गौरव ठाकूर क्या बात है. साईराज क्या बात है तुम्हारी. जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. थँक्यू डीजे मास्टर. नवनीत आपल्याला पाहायला मिळतं बाद होताना. अगदी मात्र बघायला गेलं तर साईराज 3 सलग डॉट चेंडू घेत आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 13ची गरज. क्या बात आहे. इम्प्रेस केलंय. केदूकडून पारितोषिक मिळलं जाईल साहिलला जर मॅच विन केली. सॉरी केदूकडून साईराजला. आपल्या चुकीची सुधार केलेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीची सुधार लगेच होते आणि आपण बघू शकता यावेळेस साईराज तयार. 3 मध्ये 13ची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला किंग 11 दुसऱ्या बाजूला सुनील 11. आणि फटका स्विंग केलाय अविनाशने आउट ऑफ द पार्क. षटकार. क्या बात है. मैच अभी ऑन है, गेम अभी ऑन है. मैं अभी हारा नहीं, तू अभी जीता नहीं. थँक्यू डीजे मास्टर. सेमीफायनल अगदी सेमीफायनल सारखी होत असताना क्या बात है. पैसा वसूल मॅच. 2-7. अविनाश नावाचा ब्रँडेड फटका. 2 चेंडू 7 धावेची गरज. अगदी 42 वर 5 आपण बघू शकतात. यावेळेस फटका सजवला आणि इकडे सुपर एफर्ट होता परंतु यावेळेस षटकार थांबवू शकला नाही. दोन चेंडू आणि 7 धावा. फुलटच चेंडू आहे परंतु इकडे मात्र 1 धाव नकील आणि दुसऱ्या धावेसाठी येत असताना रनआउट मिळेल. 1-6. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाते जोरदार. यावेळेस 1 चेंडू 6ची गरज या डीजे. डीजे मास्टर. फुलटच चेंडू होता आणि फुलटच चेंडूवर सिंगल आलेले ओमकार पाटील नवीन बॅट्समन जातोय. 1 चेंडू 6 धावा. जावेद मिया दादा, चेतन शर्मा ही आठवण होत असताना यावेळेस पाहायला मिळते. 1 चेंडू 6 धावा. षटकार की डॉट. पारडं थोडं जड बॉलिंग टीमचं. त्याचं कारण आहे 1-6 परंतु असं नाही की फलंदाजाने कधी 1-6 जिंकवली नाही. इथूनही मॅच जिंकलेले आहेत. अगदी मात्र आता जे बसलेले होते ते उठलेले, जे उठलेले होते चालायला लागले, जे चालत होते ते फेऱ्या मारायला लागलेले आहेत. अशी मॅच आलेली आहे. साहिल तुझ्यासाठी अगदी ही सुवर्ण संधी आहे. इथून षटकार खेच
आणि इतिहास रचला जाईल यात काही वाद नाही. 250 लोक लाईव्ह बघतायत, त्यांचं देखील स्वागत. ते देखील वाट बघतायत शेवटच्या चेंडूची. 1 मध्ये 6 धावेची गरज. अगदी चर्चा झाली टीम मध्ये. यावेळेस आपण बघू शकता फील्ड प्लॅन सजवत असताना आणि सिली मिड ऑन आणि सिली मिड ऑफ मला तर वाटते ठेवण्यात येतोय की काय. चला केदू राऊत फिल्डिंग सजवून घ्या. मॅच ऑन करा. 1-6 गौरव मॅच ऑन करा. गौरव अजून 2 मॅच आहेत. दुसरी सेमीफायनल आणि मेगा फायनल आहे. मॅच ऑन करा. बघा सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन ठेवलाय. थोडा हल्ला तर मात्र नो देखील येईल हे लक्षात घ्या. दोन्ही बॅट्समन दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी मी म्हणेल की 1-6 आहे. ही थोडी रणनीती आता यूज करतायत की फलंदाजाला मात्र लक्ष जे आहे ते वेधलं जाते. फलंदाज लक्ष मात्र दुर्लक्ष केलं जाते. परंतु इकडे चेंडूवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. साईराज की साईल टाळ्या होऊन जातात जोरदार शेवटच्या चेंडूसाठी. 1 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार कोण हरणार फायनल मध्ये प्रवेश कोण करणार. SPL 2024 एडिशन 3 पहिली फायनलिस्ट टीम इकडे आपल्याला पाहायला मिळते. SSC बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फायनल STचे.